बघा आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी। त्यासाठी मी इथं बघा फ्रेश अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, चांगली धुवून स्वच्छ। नंतर लसणाच्या 20 ते 25 पाकळ्या घेतलेल्या आहेत, 5 ते 6 मिरच्या, हळद, तीळ घेतलेले आहेत बघा, 2 आपले चमचे। नंतर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे, जिरी आणि मीठ। बघा एका मिक्सरच्या भांड्यात ना आपण मिरच्या, लसूण आणि ही जिरी ना बारीक करून घेणार आहोत बघा। बघा एका भांड्यात आपण अगोदर कोथिंबीर टाकून घेऊयात। बघा त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। नंतर थोडीशी हळद, नंतर तीळ टाकून घेऊयात। बघा ज्वारीचं पीठ टाकून घेऊयात आणि बेसन, आपण बेसन थोडं थोडं टाकून घेऊयात। आपण जो वाटण वाटलेलं होतं बघा, लसूण, मिरची आणि जिरे, ते टाकून घेऊयात। बघा मिरची तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकतात, पण लसूण आणि जिरे बघा भरपूर वापरायचे, त्याच्यामुळे टेस्ट ना खूप छान येते। आता हे आपण कोरडे जिन्नस अगोदर मिक्स करून घेऊयात, का तर कोथिंबीरीमध्ये ओलावा असतो बघा। बघा आता थोडं आणखीन आपण याच्यात बेसन टाकून घेऊयात, कारण का आपल्याला त्याला बाइंडिंग पण आली पाहिजे बघा छान असं। त्याच्यामुळे हे बरोबर एकदम परफेक्ट प्रमाण आहे बघा। आता याच्यात आपण ना थोडंसं पाणी टाकून घट्ट असं बघा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा याचा। बघा आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हे पीठ आपल्याला ना घट्ट असं मळायचं आहे बघा। जेवढं आपण घट्ट चांगलं मळेल ना तेवढ्या आपल्या वड्या ना खूप छान होतात बघा। बघा मी एकदम थोडंसं कमी एकदम पाणी वापरलेलं आहे बघा। एक पोहे खायचे आपले 5 ते 6 चमच्यात बघा आपलं हे पीठ मळून रेडी झालेलं आहे, कारण का कोथिंबीरमध्ये अगोदरच पाण्याचा खूप अंश असतो, त्याच्यामुळं आपल्याला असंच पीठ मळून घ्यायचं आहे बघा घट्ट असं। बघा मी किती घट्ट असं मळलंय, तर आपण याच्यात थोडं तेल टाकून मळून घेऊयात आणखी। बघा तेल टाकून आपल्याला आणखीन हे थोडंसं एक अर्धा मिनिटभर मळून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित, म्हणजे आपलं पीठ छान होईल आणखी। बघा आता हे आपण पीठ ना एक 5 मिनिटासाठी असंच रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत बघा। बघा गॅसवरती मी आता एक पातेलं ठेवलेलं, त्यात पाणी ओतून घेतलेलं आहे बघा, आणि त्याच्यावरती अशी तेल लावून ना आपण चाळणी ठेवून देणार आहे। आता हे पाणी आपलं उकळते तोपर्यंत आपण वड्या बनवूयात। बघा आता आपण याच्या ना वड्या बनवून घ्या, तुम्हाला जशा हवेत ना तशा आकारात बघा बनवू शकतात। मी अशा गोलगोलच बनवणार आहे, अशा लांबट आकाराच्या, कारण का आपल्याला वाफवून घ्यायच्यात, त्याच्यामुळं खूप पण जाड नाही करायच्या बघा आणि खूप पण पातळ नाही। आणि ज्वारीच्या पिठामुळं काय होतं, ह्या वड्या आपल्या एकदम खुसखुशीत अशा होतात बघा। बघा अशा प्रकारे आपण साऱ्या बनवून घेणार आहे। बघा आपण थोडंसं बनवलं की आपल्या असं हाताला चिकटतंय, तर हाताला चिकटलं ना तर आपण थोडंसं बघा तेल लावून मग करू शकतो, किंवा हाताचं पीठ पण थोडंसं काढून घेऊन करू शकतो। बघा अशा प्रकारे आपल्या वड्या बनवून सगळ्या रेडी झाल्या आहेत। आता आपण वाफवून घेऊयात। बघा तुम्ही पाहू शकता पाण्याला एकदम चांगली उकळी आलेली आहे। आता याच्यावरती चाळण ठेवून आपण एक एक अशी बघा वडी ठेवून देऊयात। बघा माझ्या आणखी थोड्या एक 5-6 बनवायच्या राहिल्यात, तोपर्यंत म्हटलं आधी ह्या लावून घेऊयात, नंतर त्या लावून घेणार आहोत। बघा अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या ठेवून याच्यावरती ताट झाकून घ्यायचे। बघा अशा आपल्या वड्या पूर्ण झालेल्या आहेत करून। आता आपण ह्याच्यावर ताट असं झाकून एक
10 ते 15 मिनटं बघा आपण वापरून आहोत एकदम मीडियम गॅसवरती. बघा 10 मिनटं झालेली आहेत. तर बघा आपल्या वड्या छान अशा उकडलेल्या आहेत. बघा हाताला अजिबात सुद्धा असं चिकटत नाही आहे पीठ, व्यवस्थित आता निघतात पण. आता आपण ह्या थंड करून तळून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे थंड झाल्यानंतर मी याचे काप करून घेतलेले आहेत. आता हे आपण तळून घेऊयात. तर बघा कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण हे वड्या त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. बघा तुम्ही शालो फ्राय पण करू शकतात आणि डीप फ्राय, दोन्ही पण खूप छान लागतात बघा. बघा आपल्याला ह्या वड्या ना मीडियम गॅसवरती बघा व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत अशा तळून घ्यायच्यात. जरा गोल्डन रंग येईपर्यंत, कारण का वाफवलेला असल्यामुळं खूप जास्त वेळ नाही लागत. बघा आपल्या वड्या व्यवस्थितपैकी अशा फ्राय झालेले आहेत. बघा कसल्या मस्त कुरकुरीत झालेत आणि खूप खुसखुशीत पण होतात. आता आपण काढून घेऊयात आणि राहिलेल्या सगळ्या पण आपण तळून घेऊयात. बघा अशा प्रकारे आपल्या कोथिंबिरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. बघा तुम्ही पाहू शकतात कसल्या आपल्या खुसखुशीत आणि एकदम मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत बघा. तर तुम्ही पण अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चालतं मग आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.